अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, पाहून दुर्लक्ष करू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आज तुमच्यासोबत काहीतरी चांगले घडेल. आणि मित्रांनो, आपल्या मराठी स्टोरी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, असेच प्रेमळ संदेश प्राप्त करण्यासाठी. तुम्ही जे काम करताय त्यात तुम्हाला यश, उन्नती प्राप्त होईल. स्वामी भक्तो, सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा स्वामींकडून ठेवा, इतर लोकांकडून नको. अडचणीत असाल तर स्वामी तारतील, एकटे असाल तर सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर दाखवतील, अश्रू संपत नसतील तर पुसतील. फक्त सर्वांना आपुलकीने साथ घाला व स्वामी प्रत्येक वेळेस म्हणतील, भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. असेच स्वामी संदेश ऐकण्यासाठी मित्रांनो, व्हिडिओला लाईक जरूर करा. मित्रांनो, तुम्ही दररोज स्वामींना प्रार्थना करा. हे विश्वातील माझ्या गुरुदेवा, मी तुला नमस्कार करीत आहे. माझ्या नमस्काराचा स्वीकार कर. हे विश्वातील माझ्या गुरुदेवा, मी तुला प्रार्थना करत आहे. माझ्या सर्व कार्यात मला मार्गदर्शन कर, मला मदत कर, मला यशस्वी कर. हे विश्वातील माझ्या गुरुदेवा, माझं मनोधैर्य वाढव, माझ्या मनाचा दुबळेपणा नष्ट कर. हे गुरुदेवा, माझे मन स्थिर कर. गुरुदेवा, मला मनशांती लाभू दे. हे गुरुदेवा, मला आरोग्यदायी बनव. हे विश्वातील माझ्या गुरुदेवा, मी तुला अनन्य भावाने शरण जात आहे. माझे सर्व अपराध क्षम करून मला क्षमा कर. हे गुरुदेवा, माझ्यावर दया कर. हे स्वामी समर्था, माझ्यावर कृपा कर. हे स्वामी समर्था, प्रसन्न हो, प्रसन्न हो, प्रसन्न हो. मित्रांनो, हीच प्रार्थना तुम्हाला दररोज करायची आहे. वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही. कर्माचे भोग भोगूनच संपतात. भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसते, पण भक्ती करून संकटांचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो. जसं की जिथे हात जाणारा होता तिथे मात्र बोटावर निभावलं. पण हे कळण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं. स्वामींवर आपले श्रद्धा विश्वास अटूट असला पाहिजे व स्वामींचे नामस्मरण आपण दररोज केले पाहिजे. कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा, इथूनच स्वामी लीला सुरू होते, इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरकवते, काही क्षण ती हवेतही असतं, पण ते हसत असतं, कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू नाही देणार. तोच विश्वास तुमच्या स्वामींवर हवा. कधी कधी वाटतं, हे कसं होईल, हे शक्य आहे का? पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता. पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास असायला पाहिजे. जर तुम्हाला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यात क्षमता असते. म्हणून तुमच्यात क्षमता आहे, म्हणून तुम्हाला संघर्ष दिले आहेत. देवाने एवढं लक्षात ठेवा आणि आपलं कार्य करत राहा. मित्रांनो, स्वामी आपल्याला कायम म्हणत असतात, काय रे, काय पाहतोस माझ्याकडे? माझा हा निवांत क्षण नसून तुझ्या कर्मावर मी नजर स्थिरावून आहे. माझ्याकडे तू आशेने जरूर पहा, परंतु लक्षात असू दे, मला चित्रात फोटोत पाहण्यापेक्षा भविष्यातील कर्माचा विचार करताना पहा आणि वर्तमानात असताना नामात राहा. स्वतः रोप लाव. कोणाच्या आशेवर, मदतीवर अवलंबून राहू नकोस, कारण त्या रोपावर येणाऱ्या फळांवर अधिकार तुझाच असेल. एवढं लक्षात ठेव. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असं स्वामी आपल्याला कायम सांगत असतात व कायम ते आपल्या पाठीशी असतात. होईल सगळं ठीक. तुमच्या लाईफमध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते फक्त काही वेळेसाठी असतात. थोडा वेळ लागतो, पण त्याचं उत्तर मिळेल तुम्हाला. ज्याने तुम्हाला फसवलं त्यांना फक्त शिक्षा भेटते. तुम्ही काही करू नका, कारण तुम्ही आणि ते वेगळे आहात. टेन्शन घेणं सोडा रे. आयुष्य असं पटकन डोळ्यासमोरून निघून जातं, कळत सुद्धा नाही. जे आहे त्यात आनंदी राहा. पैसे कमवा, खूप कमवा, पण जे काय आहे ते स्वतःच्या जीवावर कमवा आणि फक्त कोणाला फसवून नको. ते टिकत पण नाही. मागचं वर्ष संपलं आहे. जे काही असेल ते मागेच ठेवून पुढे चला, एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि नवीन जगाची सुरुवात करा आणि नवीन जीवन जगायला सुरुवात करा. स्वामी तुमचा आशीर्वाद सदा असावा. तुमच्या विना माझा दिवस नसावा. तुमची साथ मिळाली म्हणून आज सुखात आहे. तुमचा विना तर एक क्षणही जाणे कठीण आहे. तुम्हीच माझे गुरु, तुम्हीच माझे कल्पतरू. गुरु ही अशी शक्ती आहे, तिथे कवच अनंत काळ आपल्या भोवती फिरत असते. मन निर्मळ असावे,
आपल्या नशिबी आहे ते स्वीकारावे. कुणाचे काय आहे त्यापेक्षा आपण काय करतो, किती करतो, कसे करतो, स्वामींना काय अपेक्षित आहे, मनाचे सर्व गुण स्वामींना माहिती असते. आपली भावना स्वामींपर्यंत पोहोचते. कोणाचे नशीब आपण बदलू शकत नाही, पण स्वामी सेवेने आपले नशीब नक्कीच बदलते. एवढं मात्र खरं आहे. मित्रांनो, तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, असं स्वामी आपल्याला काय म्हणत असतात. मी तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्याला तुला मार्ग दाखवणार आहे मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून स्वामी आपल्या कायम पाठीशी आहे व ते आपल्याला कायम स्वरूपी सांगत असतात की बाळा भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. मी तुझ्या सर्व प्रॉब्लेमचे सॉल्युशन तुला नक्कीच देईल व तुझ्या पाठीशी नक्कीच राहीन. जसे नदी पूर्वेला वाहिली काय की व पश्चिमे वाहिले काय, ती शेवटी सागरालाच मिळते. तसे कोणी मला भक्तीत पाहतो, कोणी नामस्मरणात पाहतो, कोणी ध्यानात पाहतो, तर कोणी त्याच्या कर्मात पाहतो. या सर्व लोकांचे मार्ग जरी भिन्न असले तरी ते शेवटी स्वामींच्या दत्तमय अशा सागरालाच येऊन मिळतात. त्यामुळं स्वामींवर विश्वास ठेवा व चालत राहा व त्यांची भक्ती मनापासून करत राहा. मित्रांनो, जीवनात नाती तशी अनेकच असतात, पण ती जपणारी लोक फार कमीच असतात. काही नाती असतात रक्ताची तर काही हृदयाची. काही नाती असतात जन्मजन्माची तर काही क्षणापुरतीची. काही नाती असतात केसांसारखी न तुटणारी पण वेळ आलीच तर वाकणारी. काही नाती असतात लांबूनच आपली म्हणणारी, जवळ गेल्यावर मात्र दूर करणारी. काही नाती असतात पैशाने विकत घेता येणारी तर काही प्रेमाने आपलीशी करणारी. काही नाती असतात न जोडता सुद्धा टिकणारी तर काही जोडून सुद्धा तुटणारी. अशी नाती तुम्हाला आयुष्यामध्ये भरपूर मिळतील, पण तुम्ही ज्या वेळेला स्वामींशी नाते जोडाल त्यावेळेस तुम्ही तरुण जाल व सगळे संकट तुमचे नष्ट होऊन जातील. स्वामींच्या मनात काय असते आपल्याला ज्ञात नसते. आपल्याला आपण जे हवे आहे ते आपण स्वामींकडून मागत राहतो. आपले कल्याण कशात आहे हे स्वामी आपल्यापेक्षा जास्त चांगले समजते. म्हणून स्वामींच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा. ते आपल्याला कधीच सोडून देत नाही, हे लक्षात घ्यावे. प्रार्थनेमध्ये प्रचंड सामर्थ्य असते. प्रार्थना आपल्यावर आलेला प्रसंग बदलू शकत नाही, पण मात्र आपली त्या प्रसंगाकडे बघण्याची वृत्ती बदलते, तिला अधिक सकारात्मक करत असते. मित्रांनो, गुरु जे सांगेल ती प्रेरणा असते. गुरुने सांगितल्यावर आपल्या मनात जे निर्माण होते, आपल्या दृष्टी समोर जे येते ते सूक्ष्म चैतन्य असते, दिवसाची व आपल्याला जीवनाची एक साक्ष असते. मित्रांनो, आणि त्याचे जे आपल्याकडे पाहणे असते ते केवळ पाहणे नसते, तर तो सूक्ष्म असा आपल्या पाठीशी असतो आणि आपली गाठ मात्र सख्याशी असते. सखा आपल्याला भेटला की आपल्याला सूक्ष्म असे चैतन्य जाणवते. आपल्या मनामध्ये एक समाधान प्राप्त होते. असे आहेच, मला माझे गुरु भेटले की माझी स्थिती अशीच होत होती. म्हणून लक्षात ठेवा, असे काही जण सांगून जातात की माझे गुरु मला भेटल्यावर आमची स्थिती अशीच होती. असे काही गुरुवर्य आहेत ते असे सांगतात. मित्रांनो, एक अनामिक शक्ती आहे जी नेहमी सतत आपल्या बरोबर असते. ती नेहमी आपल्याला जाणीव करून देते, आपल्याला लक्षात आणून देते, पण आपलं लक्ष नसतं. आपण तिच्या स्मरणात नसतो. तिला आपलं स्मरण असतं, आपल्याला गरज नसते. अशा स्वभावाने आपण वागत असतो. वास्तविकता आपण तिची आठवण ठेवणं, त्या शक्तीला सातत्याने आपलं स्मरण करणं आणि तिच्या जवळपास राहण्याचा आपला प्रयत्न करणं हेच आपलं कर्तव्य असतं. पण मनुष्य धर्म असा आहे की त्याला सगळं मिळत गेलं की तो या स्मरणातून बाहेर येतो. तो स्मरण करीत नाही, कारण सगळी उपलब्धता असते. ज्या वेळेला त्याला उपलब्धता नाहीशी होते, त्याच्यावर काही प्रसंग ओढावतो, त्यावेळेला त्याला बरोबर त्या शक्तीची आठवण येते आणि मग तो त्या शक्तीला सतत आळवत असतो. परंतु त्या शक्तीचा नोंदवहीत स्मरणात तुम्ही नसता. तुमचं स्मरण त्या शक्तीला होईस्तोवर वेळ निघून गेलेली असते आणि म्हणून नेहमी सातत्याने त्या शक्तीचं स्मरण आपण आपल्या सवय लावून घेऊन केलं पाहिजे. म्हणून सातत्यामध्ये भरपूर शक्ती आहे. तुम्ही सातत्याने ज्या गोष्टी करत जाता त्या गोष्टी तुमच्यासोबत तसेच पॉझिटिव्ह होत जातात. त्यामुळे तुम्ही जेव्हा सातत्य ठेवता त्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवतात. स्वामी तुम्हाला ध्यानात ठेवतात की माझी भक्ती कोणीतरी करत आहे, मी त्याला संकटात नक्कीच साथ देईल. मित्रांनो, आजपर्यंत कित्येक जीवांसमोर देव सेवेसाठी उभा राहिला. त्याची किंमत सर्वांनाच कळाली असे नाही. त्याचे महत्त्व ओळखून त्याचा पूर्ण उपयोग करून घेण्यासाठी स्वतःला भक्तीच्या नित्य स्वाधीन ठेवून ब्रह्मज्ञानाच्या वेगवेगळ्या कला ओळखण्याचे ज्ञान भक्ताने करून घ्यायला हवे. हे ज्ञान झाले नाही तर साक्षात परब्रह्म पुढे उभे राहून त्याची ओळख दिली
तरी ती भक्ताला कळणार नाही. यासाठी नामस्मरणाचा नित्य अभ्यास करून त्यामध्ये भक्त किती तल्लीन झाला आहे हे पाहून जशा मुमुक्षकाला गुरु ही शक्ती ओळखण्याचे ज्ञान देऊ शकेल, परंतु एखादी वस्तू उचलून द्यावी इतके हे ज्ञान सोपे नाही. भक्ताने भक्तीमध्ये तल्लीन होण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचे त्यालाच तन्मयतेने असे लक्षात येईल की नित्य अभ्यासाने या अपरंपार शक्तीला ओळखण्याचे ज्ञान मला झाले आहे. म्हणून मित्रांनो, एक लक्षात ठेवा, आपण जेव्हा स्वामींच्या चरणावर जात असतो तेव्हा आपली संकट आपोआप दूर होत असतात. आपलं मन काही कारणांनी जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहावं, कुणाशीही काही बोलू नये. अशा या वेळी डोळे आतून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करावं. एक लक्षात घ्या, आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात. त्यांना आपल्या अस्वस्थतेचं कारण माहिती असतं. काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात. नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेचे ढग विरून जातात. मनाला प्रसन्न वाटतं. अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला अगदी सहजगत्या मिळतात. खूप काही शिकावयास मिळतं. म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही राग न काढता नामस्मरण करणं हा एक चांगला उपाय मार्ग आहे. त्यामुळं नामस्मरणामध्ये जी शक्ती आहे ती कशातच नाही. मी तुम्हाला नेहमी तेच सांगत असतो, नामस्मरण करा, तुमचं कल्याण होऊन जाईल. जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनाची देण्याची धारणा करीत नाही, तिला वाढवत नाही, स्वतःला, स्वतःचा अनुभव, स्वतःला, स्वभावाला, स्वार्थाला, मोहाला आळा घालण्याचा प्रयत्न करीत नाही, तोपर्यंत कितीही पदयात्रा तुम्ही केल्या, किती जय केला, किती अनुष्ठाने केली तरी त्याचा काही उपयोग नाही. अध्यात्म, उपासना, सत्कर्म हे देवदर्शन मिळवण्यासाठी किंवा त्याचे वरदान मिळवण्यासाठी करायचे नसून ते परब्रह्म आपल्यातच आहे. आपल्या सभोवताली प्रत्येक अणुरेणूत आहेत म्हणून करायचे आहे. आपल्यातील त्या सुप्त शक्तीला आपण ओळखले पाहिजे व ते जागृत केले पाहिजे. तिला शरण गेलो की सर्व सहज सोपे होते. यासाठी लागणारे सद्गुण आणि सुविचार हे आत्मसात करावे लागतात. हे सर्व नियम, उपासना, सत्कर्म मी गेली काही गुरु भरपूर वर्षापासून करत आहेत. ते गुरुपीठाधीश आहेत. ते ह्या गोष्टी सर्व करत आहेत. त्यामुळे त्यांना त्यांचा अनुभव भरपूरदा आलेला आहे. मित्रांनो, नाम हे प्रेमाने घ्यावे. जेवढे एक स्त्री आपल्या पतीबद्दल, एक आई मुलाबद्दल प्रेम दाखवते तेवढे प्रेमाने नाम घ्या. ते प्रेमाचे नाते गुरुशी लावा. आपण एवढे नाम घेतले पाहिजे की आपण त्यात वेडे व्हायला पाहिजे. नाम हे रेटत राहायचे, ते चांगले रटायचे. चांगले काय तर परमेश्वर, देव, सगुण काय आहे तर ते आपणास डोळ्यांनी दिसते ते, आणि जे आपण पाहिलं नाही ते निर्गुण. या सगुण आणि निर्गुणातील स आणि नी काढून टाका म्हणजे गुण शिल्लक राहतो. आता काय गुणगुणायचे तर नाम. वयाच्या 8व्या वर्षी भरपूर काही शिकलेले गुरुपीठाधीश म्हणतात की वयाच्या 8व्या वर्षी झुंज झाल्यावर त्यांना कळाले की ते नामस्मरण आपल्याला करायला लागणार. मग मला व त्यांना तो नादच लागला. आपले मन चांगले ते म्हणण्यास नाही म्हणते. तुम्ही तुमच्या दिवसभराचा आराखडा तयार करा. त्यानुसार नामस्मरण 7च दिवस करा. तुम्हाला त्याची सवय लागेल. मन, बुद्धी, आत्मा हे शरीर तुम्हाला नामस्मरण करण्यासाठी साथ द्यायला लागेल. फक्त कंटाळा करायचा नाही. नामस्मरण करून प्रपंचात सहज परमार्थ साधता येतो. म्हणून तुमचा परपंच जरी असेल तरी तुम्ही नामस्मरण हे करू शकता. मित्रांनो, लक्षात ठेवा, त्याचे होणे हे फार कठीण आहे. एकदा तुम्ही त्याचे झालात की मी त्याचा आहे असे म्हटलात की मग तो तुमची परीक्षा घ्यायला लागतो. अनेक विचित्र आणि कठोर परीक्षा घेतो. मग तुम्ही त्रासून परकोटीला गेलेली उपासना सोडून देता. खरे म्हणजे ज्या वेळेला उपासना उच्चतम होते तेव्हाच त्रास व्हायला लागतो. पण त्रास होऊ लागला की आपण नैराश्याकडे, नकारात्मकतेकडे वळतो. खरे तर आपल्या आयुष्याचा खेळ तो पाहत असतो. तेव्हा तुम्हाला विचार करावा लागेल, नक्की तो तुमचा आहे की तुम्ही त्याच्या आहात. त्याची खात्री नाही तो चटकन घटकेत कसा वागेल. अशा वेळी आपण सांगितलं पाहिजे की तू कसाही वाग, माझा जीव कसाही खालीवर होऊ दे, मी तुम्हाला सोडणार नाही. माझं मी करतच राहणार. मला जे तुमच्याबद्दल वाटतंय ते मी जाणीवपूर्वक करतच राहणार असे तुम्ही म्हटले पाहिजे. मित्रांनो, जीवनातले कटू सत्य आहे, पण ते तुम्ही ऐकले पाहिजे. येत्या 10-15 वर्षामध्ये एका आधीची पिढी व जे जग सोडणार आहे. कटू सत्य असेल तरी ते सत्य आहे मित्रांनो, कारण हे जग कोणी थांबवू शकत नाही. या पिढीतले लोक थोडे वेगळेच आहेत. सकाळी लवकर उठणारे, रात्री वेळेवर झोपणारे, पाणी वाया न घालवता झाडाला घालणारे, फुलं देवासाठी तोडणारे, रोज पूजा करणारे, मंदिरात एखादी फेरी मारणारे, रस्त्यातून भेटणाऱ्यांची
आस्थेने चौकशी करणारे, दोन्ही हात छातीशी घेऊन नमस्कार करणारे, अन्नधान्य वाया जाऊ नये म्हणून बेताने स्वयंपाक करणारे व आणि तरी उरलं तर गरिबाला देणारे आणि दुसऱ्या दिवशी त्याला नटवून मिटक्या मारत खाणारे, पाहुणे रावळ्याची स्वतःची गैरसोय असूनही पाहुणचार करणारे, आपापले सण धांगडधिंगा न करता साधेपणाने साजरे करणारे, व्यसन करताना लाजणारे आणि समस्यांचा नजरेची भीड बाळगणारे, जुना झालेला चष्मा तुटला तर चिटकवून, जुनी चप्पल फाटली तर शिवून आणि जुन्या बन्यान गलीगात्र होईपर्यंत वापरणारे, उन्हाळ्यात पापड वाळवणारे, हात दुखेपर्यंत कुटून मसाला घरी बनवणारे, फक्त बाहेर घालवायच्या कपड्यांनाच इस्त्री करणारे, खिशातल्या पैसा जपून वापरणारे आणि शक्यतो घरी जेवणारे, असे लोक आता हळूहळू हे जग सोडून चालले आहेत. हे जातील तेव्हा एक महत्वाची शिकवण त्यांच्याबरोबर जाईल. समाधानी, साधे, अर्थपूर्ण, दुसऱ्यांना प्रेरणा देणारं आणि समोरच्याची काळजी करणारं जीवन जगायचं असतं. हे शिकवण या जगातून कायमचीच नाहीशी होईल. त्यानंतर राहील फक्त स्वार्थ, आदिश्वा आणि चौन, वकवक, असंवेदनशील मन, बकास कोगडेपणा आणि मोबाईलवरचे कृत्रिम अगत्य आणि अगसार आभासी तथाकथित जीवन. त्यामुळं अशा जीवनाचा काही अर्थ नाही. आपल्याला चांगले जीवन लाभले पाहिजे. मित्रांनो, भक्ती नियमाने सतत झाली पाहिजे तर तिला उपासना असे म्हणतात. असे झाले तर नित्याच्या भक्तीतून होणारे उपासनेचे ज्ञान इतके सोपे आणि अप्रतिम होईल की भक्ता तू गुरुमध्येच गुंगून होऊन जाशील. कधी गुप्त रूपाने तर कधी प्रत्यक्ष समोर असा तो गुरु तुझ्याशी बोलायला लागेल. भक्ताचे आणि गुरुचे स्नेह संबंधाचे नातेच तयार होईल. एवढी भक्ती परिपूर्ण झाल्यावर चिरंजीव स्वरूपातील हा देव, हे दत्तप्रभू अव्यरक्तातून व्यक्त होईल. आजपर्यंत जे तो सांगू शकत नव्हता, जे तो तुझ्याशी बोलू शकत नव्हता, ते सर्व तो सांगू शकेल. तुझ्या बुद्धीमध्ये हे नित्य असल्या कारणाने हे त्रिमूर्तीचे ध्यान, उत्पत्ती, स्थिती, लय यांचे प्रत्यक्ष स्वरूप ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणजेच दत्तात्रेय असे तुला प्रत्यक्ष ज्ञान होईल. एवढं लक्षात ठेवा. आणि त्यांचे अवतार म्हणून स्वामी समर्थांचेही तुम्हाला ज्ञान होईल. प्रकाश, काळोख या दोघालाही कारण सूर्यच असतो. सूर्याचे अस्तित्व हे उजेडाला आणि नास्तित्व हे काळोखाला कारण आहे. तसे भगवंताचे स्मरण हे सद्बुद्धीला आणि विस्मरण हे दुर्बुद्धीला कारण आहे. भगवंताचे स्मरण ठेवले की दुर्बुद्धी होणार नाही. म्हणून नेहमी भगवंताच्या स्मरणात राहावे. आणि याला उपाय म्हणजे नामस्मरण. एक भगवंताचे अनुसंधान ठेवा, म्हणजे इतर सर्व गुण आपोआप मागे चालत येतील. मी नामस्मरण करतो असे जो म्हणतो तो माझ्यावर उपकार करतो असे मला वाटते. कारण नामस्मरण करणारा व्यक्ती कधीच बोलून दाखवत नाही की मी नामस्मरण करतो. तो फक्त नामस्मरण करत जातो आणि ते रटत जातो. एखाद्या आजारी माणसाची देहकष्ट घेऊन शुश्रूषा करायला मी जरा सांगितली तर ते काम तुम्ही आनंदाने कराल. सद्गुरूंनी आपल्याला हे काम सांगितले याचा आनंदच वाटेल. मग परमात्म्याच्या इच्छेने येणारी दुःखनी, संकटे यांचाही तुम्ही का नाही मानू आनंद. पण परमात्मा आपला सर्वस्वी हितकर्ता आहे असा तुमचा विश्वास आहे कुठं? परमात्म्यानेच धाडलेली संकटे त्यालाच दूर करायला कशी सांगावीत? दुसरे असे की भोग हा भोगलाच पाहिजे. आजचा जर भोगला नाही तर पुढे तर भोगावेच लागणार ना. त्यामुळे ते भोग आत्ताच भोगून घ्या, म्हणजे तुम्हाला पुढे सुखाचे दिवस येतील. स्वतःचे मन स्वतःला खाते याला काय करावे? आपली पापे मनात आणू नयेत. काल झालेले आज नाही सुधारता येणार, पण चालू क्षण मात्र दौडू नका. निराश कधीच होऊ नका. खरोखरच भगवंताचा विसर पडणे याहून दुसरे मोठे पाप नाही. प्रल्हादाने एकदा नाम घेतले ते शेवटपर्यंत काही सोडले नाही. त्या नामानेच तो तरला, त्या भावनेनेच तो उद्धरून गेला. म्हणूनच ही भावना वाढवण्याकरता आपण नामाचे अखंड स्मरण ठेवावे. निरध्यासपणे आनंद साक्षात्कार होणे हाच मोक्ष होय. भगवंताकडे एकदा दृष्टी लागली की बाकीच्यांचा त्याग आपोआपच होतो. देवा हवा असणे वाटणे ही देवाची बुद्धी आणि विषय हवा असे वाटणे ही देहाची बुद्धी. एवढे मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो, एकदा वैद्याने सांगितलेले औषध आणि पथ्य मनुष्याने पाळले नसते तर त्या वैद्याचे काही नुकसान होते का? नाही. त्याप्रमाणे संत लोक जे आपल्याला करायला सांगतात त्यात त्यांना स्वतःला काही मिळवायचे असते का? नाही. त्यांनी तुमच्या कल्याणाकरताच ते साधन सांगितलेले आहे. ते तुम्ही न कराल तर त्यांचे काही नुकसान नाही, तुमचेच नुकसान आहे. त्यामुळं त्यांचे नुकसान होत नाही. ते तुम्हाला चांगल्याच गोष्टी सांगत असतात. फक्त आपण किती आत्मसात करतो यात भरपूर शक्ती आहे. मित्रांनो, लंकेत गेल्यावर मारुतीरायांनी विभीषणाला बोलता बोलता प्रश्न केला की अनाचाराने कोंडलेल्या या वातावरणात
आपल्या इतक्या सत्वनशीलपणे राहू तरी कसे शकता? यावर त्यांनी उत्तर दिले, 32 दातांच्या काटेरी कुंपणात जीभ जशी अलगद वावरते ना, तसे मी राम नामाला जीभ वाहिल्याप्रमाणे हे जगते. आजच्या काळातील दूषित वातावरणात जो भगवंताच्या नामाची कास धरून राहील त्याला असे सत्वशील खास राहता येईल. म्हणून भगवंताचे नाम हे भरपूर महत्वाचे आहे. नाम हे साधनही आहे आणि साध्यही आहे. आपण आज जे नाम घेतो तेच नाम शेवटपर्यंत कायम राहते. परंतु देहबुद्धी जसजशी कमी होऊ जाईल तसतसे नाम अधिकाधिक व्यापक आणि अर्थगर्भ बनत जाते आणि शेवटी नाम हे परमात्मा स्वरूपच आहे असा अनुभव येतो. पंढरपूरला जायला पुष्कळ रस्ते आहेत, परंतु सर्वांना शेवटी बारीतूनच जाऊनच दर्शन घ्यावे लागते. त्याचप्रमाणे इतर साधने जरी केली तरी नाम साधन केल्यावरच आत्मस्वरूपाची प्राप्ती होते, एवढे मात्र खरे आहे. कारण तुम्ही जर नाम हे मनापासून घेतलं, मनापासून नामस्मरण केलं तर ते भगवंताजवळ पोहोचत असतं. काळजी न करणार देखील प्रयत्न होणार नाही असे नाही, उलट प्रयत्न दुप्पट करावेत, म्हणजे फळ येईल ते भगवंताच्या इच्छेने आले या भावनेने समाधान मानायला पहिल्यांदा आपण शिकावे. असले तर असू दे आणि नसले तर नसू दे, अशा मनाच्या अवस्थेत जो राहील त्यालाच काळजी सुटेल. आपण किती परस्वाधीन आहोत हे आजारी पडलो की म्हणजे समजते. तेव्हा आपल्या हातात किती सत्ता आहे हे ओळखून राहावे, एवढे लक्षात ठेवावे. एखादा त्यागी मनुष्य सर्व देईल पण स्व देणार नाही. स्व देऊन मग सर्व ठेवले तरी चालेल, पण सर्व देऊन स्व ठेवला तर ते मात्र चालणार नाही. म्हणजेच मी देतो ही भावना राहिली तर सर्वच देणे वाया जाते. मुख्य म्हणजे त्यातील वासना गेली पाहिजे तर खरे सुख लागते. देह हा पाया धरून त्यावर इमारत बांधू लागलो तर इमारत पक्कीच कशी होणार? मी माझा देह म्हणतो, पण ताप येणे न येणे, इजा होणे न होणे या आपल्या हातात आहे का? मी माझे रक्षण करेन असे म्हणतो, पण वाटेत ठेच लागून पडल्यावर लोकांनी मला घरी आणावे लागते. म्हणजे जीवित किती परस्वाधीन आहे एवढे लक्षात येते. मित्रांनो, भगवंता प्रारब्धाने असलेल्या दुःखाचा दोष तुझ्याकडे नाही. जर त्या दुःखामुळेच तुझे अनुसंधान टिकत असेल तर मला जन्मभर दुःखामध्येच ठेव असे कुंतीने भगवंताजवळ मागितले. यातले मर्म ओळखून वागावे आणि काहीही करून अनुसंधानात राहण्याचा प्रयत्न करावा. आपल्या विचाराने ठरल्याप्रमाणे झाल्याचे सुखच मिळते असे नाही. काही वेळेस आपल्या विचारांच्या उलट होऊनही मागाहून तसे झाल्यानेच बरे वाटते. म्हणजे कोणत्याही गोष्टींचे सुख दुःख तात्काळ कळत नाही हेच खरे. म्हणून जरा वेळ थांबून सुख किंवा दुःख मानून घ्या आणि लक्षात घ्या. परस्पर प्रेम वाढवण्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत. एक बारीक सारीक गोष्टींकडे दुर्लक्ष करून प्रत्येकाच्या स्वभावाचा थोडी थोडी सवलत ठेवावी, म्हणजे द्वेष वाटणार नाही. दुसरी, सर्वांना प्रेमाची अशी एखादी जागा असेल तर त्याकडे दृष्टी ठेवावी. तिसरी म्हणजे कोणतीही सूचना सांगायची झाली तर त्या व्यक्तिविषयक न बोलता नम्रतेपणे आणि गोड शब्दांत सांगावी. चौथी गोष्ट म्हणजे स्वार्थाला आळा घालणे, म्हणजे मी स्वतः जितका माझ्याकरता आहे असे वाटते त्याहीपेक्षा जास्त मी दुसऱ्यांकरता आहे असे वाटणे होय. आणि ही जाणीव ठेवून त्याचप्रमाणे वागणे हेच प्रेम वाढवायला मदत करते, एवढे लक्षात ठेवा. तालमीत जाणारा आणि तालमीत न जाणारा यांच्यामध्ये थोडा तरी फरक दिसायला पाहिजे. तालमीत जाणाऱ्यांच्या शरीरावर थोडा तरी पीळ दिसायला हवा ना. तसेच जो भक्ती करतो त्याच्या वृत्तीमध्ये थोडा तरी फरक पडला पाहिजे. जसे नामस्मरण विस्मरणाने करता येत नाही त्याचप्रमाणे भक्ती अभिमानाने करता येत नाही. तू जे देशील ते मला आवडेल असे आपण भगवंताला सांगावे आणि माझ्या देवाला हे आवडेल का अशा भावनेने जगात वागावे, एवढं लक्षात ठेवा. जगात जे लोक दुःख भोगतात त्यांनी मागील जन्मी अमुक एक कर्म केले हे जरी समजले नाही तरी जे करू नये ते त्यांनी केले आहे ही गोष्ट निश्चित. परंतु त्यामध्ये भगवंताने एक मोठी सोय ठेवली आहे, तीही की जो देहाला विसरेल त्याला त्या दुःखाची जाणीव होणार नाही. स्वतःला पूर्णपणे विसरायला भगवंताच्या नावात रंगून जाणे हा एकच उपाय आहे. ज्याला देवाची पूर्ण आठवण असते त्याला जगाचा दुःखाचा विसर पडतो, हे लक्षात ठेवा. एक नवरा असे बाजाराला गेले होते. संध्याकाळ झाली तरी त्यांचे घर का फार लांब होते. ते दोघे आपापसात बोलत होते की आता उशीर झाला आहे, रात्रीचे जाणे नको, तेव्हा आज इथेच राहू आणि सकाळी जाऊ. त्यांचे बोलणे दोन लबाड माणसांनी ऐकले. ते त्यांना म्हणाले, तुम्ही का घाबरता? आम्ही बरोबर आहोत ना. आम्हाला तुमच्या पुढच्या गावाला जायचे आहे. आम्ही रामासाक्ष सांगतो आहे की तेव्हा आपण जाऊया. या नवऱ्याला बायकोला
ती माणसं वाईट आहेत असे वाटले नाही. पुढे एका दरीत गेल्यावर त्या लोकांनी त्या बाईच्या नवऱ्याला झाडाला बांधले आणि त्या बाईच्या अंगावरचे दागिने काढून घेतले. पुढे त्या बाईच्या पदराला हात लावूनच ती बाई रामाचा धावा करू लागली आणि स्वामी समर्था आणि श्रीरामा श्रीरामा, मी या लोकांच्या विश्वासावर आले नाही, त्यांनी तुझी साथ ठेवली, तुझी शपथ वाहिली, त्या शपथेच्या विश्वासावर मी आले, माझे रक्षण करणारा आता तूच आहेस असं म्हणू लागली. एवढ्यात बंदुकीचे आवाज झाले आणि 2 शिपाई तिथे आवाज आले. तेव्हा चोर पळून गेले आणि त्या शिपायांची त्यांना मुक्त केले. त्यांचे दागिने आणि समाधान हे त्यांना दिले आणि त्यांना घरी पोहोचवले. निष्ठा ही अशी पाहिजे. म्हणून कोण म्हणते कलियुगात देव येत नाही? देव सगळीकडे येतो, एवढं मात्र लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे वागा. लक्षात ठेवा, देव तुमच्यावर नजर ठेवून आहे, म्हणून त्याचा कधी विसर पडू देऊ नका. देहाचा मनाशी संबंध आहे आणि मनाचा हृदयाशी संबंध आहे, म्हणून मन नेहमी अगदी समाधानात ठेवावे, म्हणजे प्रकृती चांगली राहून आयुष्य वाढेल. जिथे असमाधान फार तिथे दुष्ट शक्तींचा काम करायला वाव मिळतो. याच्या उलट जिथे खरे समाधान आहे तिथे चांगल्या शक्ती मदत करतात. आपण नामाला चिटकून राहतो तर बाहेरची वाईट परिस्थिती बांधणार नाही, एवढे मात्र लक्षात ठेवा. एक गरीब वारकरी पंढरपूरला चालला होता. मोठ्या कष्टाने तो पायी चालत होता. वाटेत एक रेल्वेचे फाटक आले. ते बंद होऊन म्हणून तो थांबला. इतक्यात तिथे एक मोटर येऊन उभी राहिली. आता एक मोठा श्रीमंत माणूस बसला होता. तोही पंढरपूरला चालला होता. वारकऱ्याचे मनात आले, देवा, तुझी एवढी निस्सीम भक्ती मी करतो, परंतु माझी ही दशा आणि हा लवाड व्यापारी याला मात्र तू ऐश्वर्य देऊन आरामात पंढरपूरची यात्रा घडवतोस. काय तुझा हा न्याय? एवढ्यात मोटारीचे दार उघडून 2 नोकरांनी त्या माणसाचे हात आपल्या खांद्यावर घेऊन त्याला खाली उतरवले. तो पांगळा होता. वारकऱ्याने विचार केला, पांगळा होऊन आरामात पंढरपूरला जाण्यापेक्षा गरिबीत पायी जाणे बरे. आपल्याला जे नाही आहे ते त्याच्यापाशी आहे. तो सुखी असला पाहिजे हे आपण धरून चालतो, पण तसा तो नसतो. त्याचे दुःख आपल्याला माहीत नसते, म्हणून आपल्याला तसे वाटत असते. मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा की हे बघता भक्तीच्या महान वाटेवर तू चालत असताना अनेक विचित्र प्रसंगांना तोंड देता देता तुझ्या नित्य भक्तीमध्ये तुला त्याचा वीट आणि वैताग येईल. असे वाटेल, नको ही वाडी आणि नको ही उपासना. परंतु एक लक्षात ठेव, तुला मी भक्तीचे द्वार आणि उंबरठा ओलांडण्याची आज्ञा दिली आहे, म्हणून तू या गुरुमार्गावर माझ्या आज्ञेने चालत आहेस. असेच तुझी आवड कायम ठेवून न वैतागता न कंटाळता त्याच भक्तिमार्गावर रणमान होशील तर मात्र सर्व सोपे होईल. वाल्याच्या वाल्मिकी कसं झाला हे तू आठवलेस, ध्रुव बाळाचा निर्धार तू आठवलास तर त्यांची आणि नाम करण्याची पद्धत, त्यांना आलेली प्रचिती आणि हे सर्व तुला देखील या गुरुमार्गावर निश्चित अनुभवास मिळेल. आपल्या भक्तीचे जे तत्व आहे आणि दत्त संप्रदायाचे जे ब्रीदवाक्य आहे ते जर तू सतत मनात ठेवलेस तर ते ऐक्य साधलेल व तर नामरूपी फळ तुला प्रत्यक्ष मिळेल. खऱ्या अर्थाने सातत्याने मनपूर्वक तू हे पूर्ण करशील तर ही तुझी कसोटीच आहे. हीच महान मार्गावरची सुंदर वाटचाल आहे, हे ध्यानात ठेव आणि नामस्मरणात गुंतून राहा. जो नामस्मरणात गुंतून राहतो त्याची संकटे आपोआप पार होऊन जातात व ते कधी तार होऊन जातात ते त्यालाही कळत नाही. अशी असतात स्वामींची भक्ती आणि स्वामींची लीला, एवढं मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो, आता आपण बघणार आहोत काही जीवनाचा यशामागची कारणे आणि यशाचे रहस्य व यश कसे मिळते याचे सर्व काही गुण. मित्रांनो, स्वतःची उन्नती स्वतःच साधणाऱ्यांचाच नशीब साथ देत असते. एका गावात एकदा नदीला मोठा पूर आला होता. सर्वजण गाव सोडून सुरक्षित जागी जात होते. याला अपवाद एक माणूस होता. तो म्हणाला, देव मला वाचवेल, माझा विश्वास आहे. पाण्याची पातळी वाढवल्यावर एक माणूस जीप घेऊन त्याला वाचवायला आला. त्यानं नकार दिला आणि म्हणाला, देव मला वाचवेल, माझा विश्वास आहे. पाण्याची पातळी अजून वाढली आणि तो माणूस दुसऱ्या मजल्यावर गेला. एक होडी त्याच्या मदतीसाठी आली. तो म्हणाला त्यांना, देव मला वाचवेल, माझा विश्वास आहे, असं म्हणत त्याने पुन्हा नकार दिला. पाण्याची पातळी वाढत राहिली आणि तो माणूस छपरावर चढला. त्याला वाचवायला हेलिकॉप्टर आलं, परंतु तो माणूस म्हणाला, देव मला वाचवेल, माझा विश्वास आहे, आणि शेवटी तो बुडाला. तो जेव्हा देवाघरी पोहोचला तेव्हा त्याने देवाला रागाने विचारले, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास होता, माझ्या प्रार्थनेकडे दुर्लक्ष करून तू मला का बुडू दिलंस? देवाने उत्तर दिलं, तुझ्यासाठी जीप, होडी, हेलिकॉप्टर कोणी पाठवलं असं तुला वाटतंय? दैववादी मनोवृत्तीपासून दूर राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपल्यावरील जबाबदारीचा स्वीकार करणं आणि नशिबापेक्षा निसर्गाच्या कार्यकारणभावाच्या नियमांवर विश्वास ठेवणं. आयुष्यात काहीही साध्य करण्यासाठी वाट पाहणं आणि आशा
किंवा इच्छा करणं यापेक्षा योग्य कृती, तयारी आणि नियोजन यांची आवश्यकता असते. योग्य माणसाच्या पाठीशी नशीब उभे राहते. अलेक्झांडर ग्राहम बेलची पत्नी बहिरी होती. तिला ऐकू यावे म्हणून श्रवण यंत्राचा शोध लावायचा आटोकात प्रयत्न तो करीत होता. त्याला श्रवण यंत्राचा शोध लागला नाही, परंतु या सगळ्या धडपडीतून त्याला टेलिफोनच्या संकल्पनेचा सैद्धांतिक शोध लागला. याला तुम्ही नशीबवान म्हणाल का? संधी आणि तयारी यांचा जेव्हा समन्वय होतो तेव्हाच नशीब साथ देत असतं. प्रयत्न आणि तयारी नसेल तर नशीबही साथ देत नाही. लक्षात ठेवा, नशीब त्यानं काम केलं दिवसभर आणि श्रमला तो रात्रभर. त्यानं मौज मजा सोडली आणि सोडलं काही गोष्टींचं सुख. त्यानं अवघड पुस्तके वाचली, नव्या गोष्टी आत्मसात केल्या आणि पुढे मुसंडी मारली यशस्वी होण्यासाठी. त्यानं उदंड कष्ट घेतले. आत्मविश्वासानं आणि धैर्यानं तो पुढे झेपावत राहिला आणि तो जेव्हा यशस्वी ठरला तेव्हा लोक म्हणाले, नशीबवान आहे तो. मित्रांनो, ध्येयाचा, जीवनाच्या उद्दिष्टाचा अभाव, गंभीर अपंगत्वावर मात केलेल्या लोकांच्या कहाण्या वाचल्यावर त्याच्या दुर्दैवी इच्छाशक्तीचा प्रत्यय येतो. आयुष्यात त्यांच्यासमोर एक ध्येय होतं. परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असतानाही आपण काहीही करू शकतो हे दाखवण्याची जिद्द उरी बाळगून जे प्रयत्न करीत राहिले आणि त्या प्रयत्नात ते यशस्वी देखील ठरले हे मात्र लक्षात ठेवा. म्हणून प्रयत्न तुम्ही कधीच सोडू नका. लहानपणीच पक्षाघाताच्या झटाक्याने पाय दुर्ले पडल्याने चालताही येत नव्हते अशी विल्मा रुडालची इच्छाशक्तीच्या जोरावर 1960च्या ऑलिम्पिकमध्ये सर्वात वेगवान धावपटू ठरली. तिने 3 सुवर्ण पदके जिंकली. लहान दोन्ही पाय भाजल्यामुळे पंगू बनलेल्या ग्लेन कहिंगनचे इच्छाशक्तीच्या जोरावर मोठे 1 मैल धावण्याचा शर्यतीत जागतिक विक्रम केला होता. त्यामुळे हार कधी मानू नका आणि मानून घेऊ नका. लहानपणीच्या पोलिओमुळे अपंग झालेल्या एका मुलीने पायातील शक्ती परत मिळवण्यासाठी वयाच्या 5व्या वर्षी पोहायला सुरुवात केली. जबरदस्त इच्छाशक्तीमुळे तिने 3 स्पर्धांमध्ये जागतिक विक्रम केली. 1956 मध्ये मेलबर्न येथील ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवले. तिचं नाव आहे शेली मान. जेव्हा ध्येय आणि दिशा नसते तेव्हा त्या माणसाला एकही संधी दिसत नाही. माणसामध्ये जर काही साध्य करण्याची इच्छा असेल तर त्या इच्छेच्या पूर्ततेकडे नेणारी दिशा माहीत असेल आणि एकाग्रतेने सर्वस्व झोकून देण्याची तयारी असेल तर मेहनत करण्यासाठी आवश्यक ती शिस्त असेल तर इतर गोष्टी सहज येतात. या गोष्टी तुमच्याजवळ नसतील तर इतर सगळ्या गोष्टी असूनही काही उपयोग नाही. चारित्र्य हा पाया आहे, त्यावर यशाची इमारत उभी राहते. त्या पायामध्ये मोठा डोलारा सहन करण्याची, पेलण्याची शक्ती असते. एवढं मात्र लक्षात ठेवा. धैर्याचा अभाव. यशस्वी माणसे चमत्काराची किंवा सोप्या जबाबदाऱ्यांची, कामांची अपेक्षा करीत नाही. अडथळ्यांवर मात करण्यासाठी ते धैर्य आणि शक्ती एकवटून कामाला लागतात. काय गमावलंय यापेक्षा काय शिल्लक आहे त्याचा विचार करतात. मनोरथ खरे होत नाहीत. प्रत्यक्ष कृतीचा जोड असलेला दृढ संकल्प आणि उमेद असेल तरच अपेक्षा खऱ्या होतात. कृतीशील प्रार्थनांनाच प्रतिसाद मिळतो आणि धैर्य आणि चारित्र्य यांचं जे रसायन म्हणतं ते हमखास यश मिळवून देतं. सामान्य आणि असामान्य यांच्यात हाच फरक आहे. आपण मानसिक दृष्टीने धैर्यवान होतो तेव्हा आपल्या मनावरील भयाचे दडपण दूर होते आणि संकटावर मात करण्याची ताकद आपल्याला येते. धैर्य म्हणजे भीतीचा अभाव नसून भीतीवर मात करणे होय. धैर्याशिवाय चारित्र्य, न्याय आणि सचोटी अर्धशून्य ठरते. तसेच चारित्र्य शून्य नसलेलं धैर्य म्हणजे अत्याचार होय. एवढं मात्र खरं आहे. यश कसे मिळवावे, काही तुम्हाला मी सांगतो गोष्टी, त्या तुम्ही नीट मन लावून ऐका. यश मिळवणं ही गोष्ट एखादा पदार्थ तयार करण्यासारखी आहे. काही प्रत्येक घटक आणि कृती हे योग्य प्रमाणात असल्याशिवाय पदार्थ चांगला होत नसतो आणि प्रत्येक घटक उत्तम गुणवत्तेचा आणि योग्य प्रमाणात असला पाहिजे. तो नेमका शिजला पाहिजे आणि कमी किंवा जास्त शिजून चालत नाही. तुम्हाला पदार्थ कसा करायचा आहे ते एकदा चांगलं माहीत झालं की चुकत माकत का होईना तो पदार्थ तुम्ही सहज तयार करू शकता. एखादं काम चिकाटीनं करणं आणि हटवादीपणा न करणं यात फरक काय? चिकाटीतून काम करायचं का दृढ संकल्प प्रकट होतो, तर हटवादीतून काम केलेली एखादी गोष्ट मुद्दाम करायची नाहीये ही व्यक्त होत असतं. तुम्हाला यश कसं मिळवायचंय ते माहीत झालं. या माहितीचा कसा वापर करायचा ते तुमच्या हातात आहे. यश मिळवण्यासाठी काही तुम्हाला गोष्टी फॉलो कराव्या लागतील. जिंकण्यासाठी खेळा, पराभव टाळण्यासाठी खेळू नका. इतरांच्या चुकांमधून शिका. चारित्र्यवान माणसांशी संबंध ठेवा. तुम्हाला जे मिळतं त्यापेक्षा अधिक देण्याची वृत्ती ठेवा. कोणतीही गोष्ट घेताना तिची योग्य किंमत चुकवा. ती आयती मिळावी अशी इच्छा ठेवू नका. दूरदृष्टीने विचार करा. आपली शक्तिस्थाने ओळखा आणि त्याचा भक्कम पायावर आपली इमारत उभी करा.
निर्णय घेताना साकल्याने विचार करा. सटोजीशी कधीही तडजोड करू नका. मित्रांनो, कृती कार्यक्रम आपण कसं करायचं ते आपण जाणून घेऊ. आपलं काम अधिक चांगलं, वेगानं आणि अधिक परिक्रमरित्या करता येईल याबद्दल तुम्ही पहिले 3 गोष्टी लिहून घ्या. त्यानंतर आपल्या आयुष्यात विविध क्षेत्रात यश मिळवण्यासाठी उपयुक्त ठरणारे 3 मार्ग तुम्ही लिहून घ्या. म्हणजे तुमचा आराखडा एक तयार होईल. तुमच्या आयुष्यातील ज्या क्षेत्रात तुम्हाला शिस्तीचा अभाव जाणवतो त्याची यादी करा. त्यामुळे काय नुकसान झाले आहे याची नोंद करा. हे नुकसान कसे भरून काढता येईल ते लिहा. असं तुम्ही यापुढे तुम्हाला जेव्हा प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागेल तेव्हा थोडं थांबा आणि स्वतःला 2 प्रश्न विचारा. या आव्हानातून मला काय शिकता येईल? या अनुभवाचा मला माझ्या भावी आयुष्यात कसा फायदा करून घेता येईल? आणि त्यानंतर तुम्ही यशाची व्याख्या लिहा आणि आयुष्यातील तुमचं ध्येय तुम्ही एका कागदावर पहिले लिहून घ्या. ती ध्येय तुम्हाला का महत्त्वाची वाटतात ते देखील लिहा. विचार करा, गेल्या 10 वर्षात तुमची उद्दिष्ट बदलली आहेत का? असल्यास का बदलली हे पण तुम्ही नक्कीच लिहून घ्यायला हवं. त्याने तुमची पूर्णतः स्पष्टता तुम्हाला येऊन जाईल. मित्रांनो, लक्षात घ्या, असे यश मिळवण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न करत राहा आणि हा आराखडा तयार करून घ्या. मित्रांनो, यामुळे तुमच्या जीवनात अगदी प्रेरणा येईल व तुमचं जीवन एकदम नितळ पाण्यावानी होऊन जाईल. मित्रांनो, प्रेरणा आता दररोज स्वतःला आणि इतरांना उद्युक्त करणारी प्रेरणा. माझा 2 गृहोतिकांवर विश्वास आहे. बहुतांश माणसं चांगली असतात परंतु ते अधिक चांगला काम करू शकतात. बहुतेक लोकांना काय करायचं ते माहीत नसतं. मग काय करायला पाहिजे आणि ते अधिक चांगलं कसं करायचं हे दोन्ही माहीत असून सुद्धा लोक तसं का करीत नाही? काय कमी पडते? तर ती एक ठिंगणी प्रेरणा. स्वावलंबी होऊन व्यक्तिमत्व विकास साधण्याविषयी मार्गदर्शन करणाऱ्या काही पुस्तकात अमुक करा तमुक करा असं सांगण्याची पद्धत स्वीकारलेली असते. आपली पद्धत वेगळी आहे. मी म्हणतो, तुम्ही हे का करत नाहीत? तुम्ही रस्त्यावर लोकांना विचारलं की काय केलं पाहिजे तर ते तुम्हाला सगळी अचूक उत्तरे देतील. परंतु तुम्ही जर त्यांना विचारलं की ते हे सगळं करतात का तर उत्तर नाही असं येईल. उणीव कशाची आहे तर ती प्रेरणेची. माणसाची विचारसरणी, त्याच्या श्रद्धा यातून सर्वात मोठी प्रेरणा निर्माण होत असते. याचा अर्थ असा की माणूस जे करतो त्यावर त्याची श्रद्धा असली पाहिजे आणि त्यानं त्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. यासाठी प्रेरणा होणं महत्त्वाचं असतं. माणसं जेव्हा स्वतःच्या वर्तणुकीची आणि कृतीची जबाबदारी स्वीकारतात तेव्हा त्यांच्या आयुष्याविषयीचा दृष्टिकोन सकारात्मक होतो. अशी माणसं व्यक्तिगत पातळीवर आणि व्यावसायिकदृष्ट्या अधिक कार्यक्षम ठरतात. घरी आणि कामाच्या ठिकाणी त्याचे संबंध सुधारतात. आयुष्य अधिक अर्थपूर्ण आणि परिपूर्ण होतं. मित्रांनो, माणसाच्या प्राथमिक शारीरिक गरजा एकदा भागल्या की मग भावनिक गरजा या सर्वाधिक प्रेरक ठरतात. आपली सर्वसाधारण वर्तणूक नुकसान किंवा फायदा या तत्वावर आधारलेली असते. एखाद्या गोष्टीमुळे होणारा फायदा हा नुकसानीपेक्षा अधिक असेल तर ते चालना देणारी शक्ती ठरते. परंतु फायद्यापेक्षा त्रास अधिक असेल तर माणसं त्याच गोष्टीपासून प्रवृत्त होतात. फायदा हा दाखवण्यासारखा स्पष्ट असू शकतो. उदाहरणार्थ, पैशाच्या रूपाने मिळणारी बक्षिसं, सुट्ट्या आणि भेटवस्तू. फायदा हा न दिसणारा पण जाणवणाराही असतो. उदाहरणार्थ, मान्यता, कौतुक, साध्य केल्याची भावना, बढती, वाढ, जबाबदारी, परिपूर्ततेची भावना, उंचावलेली आत्मप्रतिष्ठा, चिंतामुक्त झाल्याचे समाधान, पूर्तता आणि विश्वास. अंतप्रेरणा आणि प्रेरणा यामध्ये काय फरक आहे बरं? की मी जगभरात अनेक ठिकाणी नेहमी फिरत असतो. असे काही जण म्हणतात की आम्ही भरपूर ठिकाणी फिरतो. मी इतरांना प्रेरणा देऊ शकतो का असं लोक मला नेहमी विचारत असतात. या माझं उत्तर नाही असं आहे. मी इतरांना प्रेरणा देऊ शकत नाही. प्रेरणा ही आपणच स्वतःला द्यायची असते. अशी चालना इतरांनीही स्वतःला द्यावीच यासाठी मी त्यांना प्रेरित किंवा उद्युत करू शकतो आणि करतोही. आपण चालना मिळण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करू शकतो. लोकांना चालना मिळण्यासाठी प्रेरित करायचं असेल तर आपल्याला त्यांच्या गरजा आणि इच्छा आकांक्षा समजून घेतल्या पाहिजेत. प्रेरणा आणि उत्पादकता यामध्ये थेट संबंध आहे. जी माणसं कामावरून काढून टाकू नये इतपतच काम करतात अशी माणसं कुठेही काम करत असली तरी कुचकामीच ठरतात. विचारातील बदलाला आपण अंतप्रेरणा असं म्हणतो तर कृतीतील बदलाला प्रेरणेने चालना मिळते. प्रेरणा ही अग्नीसारखी असते. तिला जर सतत इंधन पुरवलं नाही तर ती विझून जाते. उदाहरणार्थ, व्यायाम आणि आहार यांचा परिणाम दीर्घकाळ टिकत नाही. तुम्हाला त्याचा सतत पुरवठा करावा लागतो. तसंच प्रेरणेच्या बाबतीतही म्हणता येईल. तरीसुद्धा चालण्याचा उगम जर अंतर्यामी असलेल्या नीतिमूल्यांवरती दृढ विश्वासातून होत असेल तर अशी प्रेरणा दीर्घकाळ टिकणारी असते. प्रेरणा देणारा सर्वात महत्त्वाचा घटक कोणता? पैसा, नावलौकिक मान्यता, जीवनमानातील सुधारणा?
आपल्या जीवाभावाच्या मंडळीकडून मिळालेली पसंतीची दाद, या सर्वच गोष्टी देणाऱ्या प्रेरणा आहेत. अनेक अनुभवांवरून असं दिसतं की लोक पैशासाठी बरंच काही करतात, चांगल्या नेत्यांसाठी ते त्याहूनही अधिक करतात आणि श्रद्धेसाठी ते सर्व व्यसनी झोकून द्यायला तयार होतात. जगात सर्वत्र दररोज अशा गोष्टी घडताना दिसतात. श्रद्धेसाठी लोक मरणही पत्करतात. म्हणूनच इथं मी जी वस्तुस्थिती सांगतोय ती लक्षात घ्या. आपण कसं जगतो आणि कसं वागतो याला आपणच जबाबदार असतो. हे सत्य आपण जेव्हा समजून घेतो तेव्हा जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो, तो अधिक चांगला होतो. चला पुन्हा एकदा प्रेरणेची व्याख्या आपण जाणून घेऊ की कशी असते. प्रेरणा देणारा घटक कोणता ते आपलं पहिलं. पण आपण प्रेरणा म्हणजे काय, कृतीला किंवा जाणीवेला ज्यामुळे प्रोत्साहन मिळते त्याला प्रेरणा म्हणतात. उत्तेजन आणि प्रेरणा देणं म्हणजे चालना देणं, जाणीव करून देणं किंवा कृतीसाठी उद्युक्त करणं ही सुद्धा एक प्रकारची प्रेरणाच होय. प्रेरणा अत्यंत शक्तिशाली असते. एखादी कृती करण्यासाठी मन वळविणं, पटवून देणं, क्रियाशील बनवणं, कार्यप्रवण करणं, प्रत्यक्ष कृतीसाठी तयार करणं हे प्रेरणेमुळेच होऊ शकतं. वेगळ्या शब्दात सांगायचं तर कृतीमागचा हेतू म्हणजेच प्रेरणा असंही म्हणता येईल. ही एक अशी शक्ती आहे की जिच्यामुळे तुमचं अवघड आयुष्य अक्षरशः बदलू जाऊ शकतं. आपल्याला प्रेरणा मिळण्याची आवश्यकता तरी का भासते? प्रेरणा ही आपल्या आयुष्याला गती देणारी शक्ती आहे. यशस्वी व्हायचंय या जिद्दीतून ती निर्माण होते. यश नसेल तर आयुष्यात अभिमान वाटण्यासारखे काही राहत नाही. कामात आणि घरात आनंद आणि उत्साह वाटत नाही. मग पंक्चर झालेल्या वाहनातून धक्के खात ठेचकाळत केलेल्या प्रवासाप्रमाणे आयुष्य होतं. आत्मसंतुष्टता हा प्रेरणाचा सर्वात मोठा शत्रू आहे. आत्मसंतुष्टीतून वैफल्य निर्माण होतं आणि लोक जेव्हा निराश होतात तेव्हा ते प्रयत्न सोडून देतात, कारण कशाला महत्त्व द्यायचे हे त्यांना समजत नाही. प्रेरणेचे काम कसे चालते हे पण आपण जाणून घेऊ. प्रेरणा कशामुळे मिळते याची तत्व तुमच्या एकदा लक्षात आली की आपलं ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही पुढे जाऊ शकता आणि इतरांनाही प्रेरित करू नक्की शकता. तुमची आंतरिक प्रेरणा म्हणजे तुमची धडाडी, उर्मी आणि तुमचा दृष्टिकोन. भावनेला कार्यरूप देण्याचे कारण व काम प्रेरणा करते. तुम्हाला इतरांकडून जो प्रतिसाद हवा असतो तो तुमच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतो. माणसाला सतत कार्यप्रवण ठेवून ध्येय प्राप्तीसाठी लक्ष केंद्रित करता येईल. फार पूर्वीपासून याच्यासाठी क्रीडापटू वापरत असलेला उपाय म्हणजे स्वयंसूचना. स्वयंसूचना म्हणजे आपली कामगिरी आणि सरावाबद्दलचे आशादायक सकारात्मक विचार वरवरचेवर मनात आणून आपली कामगिरी चांगली होत आहे, नक्कीच होत आहे असे सकारात्मक विचार मनावर ठसवणे. त्याहून आपल्या प्रत्यक्ष कामगिरीला आवश्यक तो आंतरिक उठाव मिळतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर स्वयंसूचना म्हणजे सकारात्मक दृष्टिकोनातून स्वतःशी साधलेला संवाद. प्रेरणेचे दोन प्रकार आहेत, बाह्य आणि अंतर्गत. बाह्य प्रेरणा ही बाहेरून मिळते, उदाहरणार्थ पैसा, सामाजिक मान्यता, प्रसिद्धी किंवा भीती. बाह्य प्रेरणेचे उदाहरण म्हणजे आई वडिलांकडून मार खाण्याची भीती किंवा कामावरून काढून टाकले जाण्याची भीती. एका कंपनीला निवृत्तीवेतन योजना सुरू करायची होती. ही योजना सुरू करण्यासाठी कामगारांकडून 100% सहकार्याची आवश्यकता होती. रमेश सोडून सर्वांनी तिला संमती दिली. योजना अर्थपूर्ण आणि सर्वांच्या हिताची होती. रमेशचा नकार हा एकच अडसर होता. रमेशच्या वरिष्ठांनी आणि सहकार्याने त्याला पटवून देण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांना यश आलं नाही. कंपनीच्या मालकाने रमेशला ऑफिसमध्ये बोलावलं आणि म्हटलं, रमेश, हे पेन आणि हे निवृत्तीवेतन योजनेत नाव नोंदवायचं कागदपत्र यावर सही कर. तू जर सही केली नाहीस तर या क्षणी तुला कामावरून काढून टाकण्यात येईल. रमेशने तत्काळ सही केली. मालकाने रमेशला आधी सही का केली नाहीस असं विचारलं. रमेशने उत्तर दिलं, तुम्ही जितक्या स्पष्टपणे योजना समजून सांगितलीत तितकी कोणीच सांगितली नाही, म्हणून त्यांनी नकार दिलेला असतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, भय प्रेरणेचे फायदे भरपूर असतात. काम लवकर होते, परिणाम तात्काळ होतो, कामे वेळेवर पूर्ण होतात आणि दिरंगाईमुळे होणारे नुकसान वाचते. माणसाची कार्यक्षमता अल्प कालावधीपुरती सुधारू शकते. एवढं लक्षात घ्या, कार्यक्षमतेत वाढ होते. वाघ जेव्हा हरणामागे धावतो तेव्हा हरिण त्याला गोंगारा देऊन जीव वाचवतो. भक्ष हे भक्षकापेक्षा अधिक चपळ ठरलेले आपण अनेक वेळा पाहतो, कारण एक अन्न मिळवण्यासाठी धावतो तर दुसरा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धावत असतो. पिरॅमिडचे बांधकाम गुलामांनी केले असे आपण इतिहासात शिकतो. या गुलामांवर सतत लक्ष ठेवले जात असे कामचुकारपणाबद्दल शिक्षा होत असे. भय प्रेरणेचे तोटे अनेक आहेत. ही बाह्य प्रेरणा आहे, म्हणजे जोपर्यंत प्रेरणा देणारा आहे तोपर्यंत काम चालते. प्रेरणा देणारा बाजूला झाला की कामही मंदावते. या प्रेरणेमुळे दडपण येते. कामगिरी अत्यंत जुजबी काम सांगू तेवढेच करण्यापुरती मर्यादित असते.
भय प्रेरणा दीर्घकाळ चालू राहिल्यास कामगिरी खालावते, यामुळे सर्जनशीलता नष्ट होते. भीती आणि धाक यालाही काम करणारे निर्धावतात. मग दरवेळी मोठे बडगा दाखवावा लागतो. मित्रांनो, एकदा एका ग्राहकाने एका कर्मचाऱ्याला विचारलं, तू कधीपासून इथं कामाला सुरुवात केलीस? त्यानं उत्तर दिलं, त्यांनी जेव्हा मला काढून टाकण्याची धमकी दिली तेव्हापासून. मित्रांनो, प्रोत्साहनपर प्रेरणा. बाह्य प्रेरणा ही प्रोत्साहनपर बक्षीस, बोनस, केलेल्या वाढीव विक्रीसाठी मिळालेल्या दलालीत वाढ, मान्यता इत्यादी स्वयंस्वरूपातील असते. प्रोत्साहनपर प्रेरणेचे फायदे कोणते? महत्त्वाचा फायदा म्हणजे उत्तेजन किंवा प्रोत्साहनात्मक जोपर्यंत जोरदार असेल तोपर्यंत प्रोत्साहनपर प्रेरणेचा चांगला उपयोग होतो. तुम्ही खेचराला गाडीला कसं जुंपतात ते पाहिलं आहे का? पुढे गाजर बांधून त्याला गाडीला जुंपलेले असते. खेचर जर पुरेसे भुकेले असेल, गाजर पुरेसे गोड असेल आणि ओझे पुरेसे हलके असेल तर या प्रोत्साहनात्मक चालनेला उपयोग होईल. अधूनमधून खेचराला गाजराचा चावा घेऊ द्यायला हवा, नाहीतर ते निराश होईल. खेचराने सगळीच गाजरे खाल्ली तर त्याचे पोट भरेल आणि गाडी उडण्याची त्याला पुन्हा भूक लागेपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागेल. कधी बक्षिसाच्या आशेने, कधी शिक्षेच्या भीतीने. असे करत अधिक काम करायला लावायची ही पद्धत आपल्या इथे धंदा व्यवसायात सगळीकडे पाहायला मिळते. आपण पाहतो सेल्समन लोक त्यांचं ठराविक उद्दिष्ट पूर्ण झालं की आपलं काम थांबवतात. याचं कारण म्हणजे त्यांची प्रेरणा त्याच्या विक्रीच्या वाट्याशी मर्यादित असते. ही प्रेरणा बाह्य असते, आतून येणारी नसते. आपण सर्वच उद्युक्त असतो, सकारात्मकतेने किंवा नकारात्मकतेने. टोरांटोत असताना त्या दोन भावांची गोष्ट ऐकली होती. त्या एका भावाला अंमली पदार्थांचे व्यसन होते. तो दारुडा होता आणि कित्येकदा तो कुटुंबियांना मारहाणही करीत असे. दुसरा भाऊ यशस्वी उद्योजक होता. त्याला समाजात मान होता आणि त्याचं कुटुंब आनंदी होतं. एकाच आईवडिलांची दोन मुलं, एकाचं वातावरण वाढलेली, पण इतकी वेगळी कशी, याचा काही लोकांना प्रश्न पडला. त्यांनी पहिल्या भावाला प्रश्न विचारला, तू असा का वागतोस? तुला अंमली पदार्थांचे व्यसन आहे, तू दारुडा आहेस आणि तू कुटुंबियांना मारहाण करतोस. असं वागायला तू कशामुळे उद्युक्त होतोस? तो म्हणाला, माझे आईवडील. त्यांनी विचारलं, तुझे आईवडील कसे काय? त्यांनी उत्तर दिलं, माझ्या वडिलांना अंमली पदार्थांचे व्यसन होते, ते दारुडे होते आणि ते आम्हाला मारहाण करत. मग माझ्याकडून तुम्ही काय अपेक्षा करणार? म्हणून मी असा आहे. मग लोक चांगलं वागणाऱ्या त्या दुसऱ्या भावाकडे गेली आणि त्याला लोक प्रश्न तोच विचारला, तुझं मात्र इतके व्यवस्थित कसं? यासाठी तुला प्रेरणा कुठून मिळाली? आणि कल्पना करा त्याचे उत्तर काय असेल. माझे वडील, ते दारू पिऊन आम्हाला मारहाण करत. मी लहानपणीचं पक्क ठरवलं की आपण असं कधीतरी वागायचं नाही. दोघेही भाऊ एकाच गोष्टीतून शक्ती आणि प्रेरणा मिळवत होते, पण एक त्याचा सकारात्मक उपयोग करत होता तर दुसरा त्याची नकारात्मक बाजूच घट्ट पकडून जगत होता. नकारात्मक प्रेरणेने माणूस सोपा मार्ग निवडतो, पण तो प्रत्यक्षात अधिकच खडतर सिद्ध होतो. मित्रांनो, भिन्न लोक भिन्न गोष्टींनी उद्युक्त होतात. अंतरंग प्रेरणा आतून येते, जसे स्वाभिमान, ध्येयपूर्तीची, जबाबदारीची जाणीव आणि श्रद्धा. एक मुलगा नेमाने फुटबॉलच्या सरावाला येत असे, परंतु त्याला कायम राखीव म्हणून खेळावं लागे. त्याला कधीही स्पर्धेच्या संघातून खेळायला मिळालं नाही. तो खेळत असताना त्याचे वडील मैदानाच्या दुसऱ्या टोकाला त्याची वाट पाहत बसायचे. सामने सुरू झाले आणि 4 दिवस तो सरावाही आला नाही किंवा पहिल्या 3 फेरीतल्या सामन्यांनाही तो आला नाही. एकदम अंतिम फेरीतल्या निर्णायक लढतीच्या वेळी तो नेमका उगवला आणि मार्गदर्शनाकडे जाऊन म्हणाला, सर, तुम्ही मला कायम राखीवमध्ये ठेवलं आणि मला कधीही प्रत्यक्ष स्पर्धेत खेळवलं नाही. आज तरी मला खेळू द्या. मार्गदर्शक म्हणाले, ते तर शक्य नाही. तुझ्यापेक्षा चांगले खेळाडू आहेत. हा तर अंतिम सामना आहे. शिवाय आपल्या शाळेचं नाव राखलं पाहिजे. त्यामुळे मी कोणालाही धोका पत्करू शकत नाही. त्या मुलाने परत विनवणी केली, सर, मी वचन देतो, मी तुम्हाला निराश करणार नाही. मी विनवणी करतो, कृपा करून मला खेळू द्या. त्या मुलाने अशा प्रकारे आधी कधी विनवणी केल्याचे मार्गदर्शकाला आठवत नव्हते. ते म्हणाले, ठीक आहे, जा खेळ, पण लक्षात ठेव, हे चुकीचं असून सुद्धा मी तुला खेळायला परवानगी देतोय आणि शाळेच्या लौकिकाचा प्रश्न आहे. मला मान खाली घालवायला लावू नकोस. खेळ सुरू झाला आणि तो मुलगा अत्यंत चुरचीने खेळला. चेंडूचा ताबा मिळाला की तो गोलच करत होता. तो उत्कृष्ट खेळाडू ठरला आणि सामना त्याने गाजवला. त्याच्या संघाने नेत्रदीपक यश मिळवले. खेळ संपल्यावर मार्गदर्शक त्याच्याजवळ गेले आणि म्हणाले, बेटा, आयुष्यात माझा अंदाज असा कधी चुकला नाही. तुला असं खेळताना मी पूर्वी कधीच पाहिलंच नव्हतं. असं कसं झालं? तू इतक्या चांगला कसा खेळलास? त्या मुलाने उत्तर दिलं, सर, आज माझे वडील माझा खेळ बघतायत. त्या मुलाने वडील रोज त्या जागी बसत होते तिकडे मार्गदर्शकाने वळून पाहिलं. तिथं तर कोणीच नव्हतं. तू जेव्हा सरावासाठी यायचास तेव्हा तुझे वडील तिथे बसलेले असायचे. आज तर तिथे कोणीच दिसत नाही. त्या मुलाने उत्तर दिले, सर,
एक गोष्ट मी तुम्हाला कधीच सांगितली नाही. माझे वडील अंध होते. 4 दिवसांपूर्वीच ते वारले. आज पहिल्यांदाच ते माझा खेळ वरून बघत आहेत. अंतरंग प्रेरणा. आपण पाहतो प्रत्यक्ष यशप्राप्ती किंवा स्पर्धेतील विजयी यापेक्षाही परिपूर्ततेचे समाधान, साफल्याची भावना ही मोठी असते. काम पूर्ण झाल्याचे समाधान हीच अंतरंग प्रेरणा होय. ध्येय साकार झाल्यावर होणाऱ्या फलप्राप्तीपेक्षाही कार्यसिद्धीचे समाधान हे अधिक असते. हेही आपण अनुभवतो. अनुचित ध्येय साध्य करण्याने खुरखुरे समाधान मिळत नाही. अंतरंग प्रेरणा टिकाऊ असते, कारण ती आतून येते आणि तिचेच रूपांतर स्वयंप्रेरणेत होते. प्रेरणा ही जाणीवपूर्वक जोपासावी लागते. तिला वेळोवेळी बळ देऊन भक्कम करावी लागते. म्हणजे मग ती प्रेरणा तुमची कार्यसिद्धी घडवून आणण्याइतकी समर्थ ठरेल. तुमची ध्येय सतत डोळ्यासमोर ठेवा आणि रोज सकाळ संध्याकाळ त्याची उजळणी करून ती मनावर पुरती ठसवा. मान्यता आणि जबाबदारी हे 2 कार्यप्रवण करणारे महत्त्वाचे घटक आहेत. लोकांकडून योग्य ती दाद मिळणं, त्याची आदराने आणि मानाने वागवणं, संबंधित कार्य, संस्था किंवा प्रदेश याचा आपण एक घटक असल्याची आपुलकीची भावना आपल्या मनात, तसेच आपल्याबद्दल इतरांच्या मनात असणं, या सर्व गोष्टी असल्या तर तुम्हाला योग्य ती मान्यता मिळाली आणि असं म्हणता येईल. जबाबदारीमुळे माणसाला आपलेपणाची आणि स्वाभिमानाची जाणीव होते. त्यामुळे तो एका मोठ्या समूहाचा जबाबदारीचा एक भाग होतो. कुठलीच जबाबदारी बांधिलकी नसेल तर ध्येय प्राप्तीची तळमळही नाहीशी होऊन मरगळ येते. पैशाच्या स्वरूपात मिळणारी बक्षिसं ही तात्पुरती आणि अल्पकालीन समाधान देऊ शकते आणि अशा बक्षिसांमुळे चिरस्थायी समाधान मिळत नाही. याउलट एखादी कल्पना, योजना प्रत्यक्षात येत असलेली पाहणे यातच खरा संतोष असतो. त्यामुळे आपल्याला एखाद्या निर्जीव वस्तूप्रमाणे वागवले जात नाही असे लोकांना वाटते. आपण एका उचित, उद्दांत चांगल्या कार्यक्रमाशी संबंधित आहोत याची त्यांना जाणीव होते. आपण काही चांगले काम करत आहोत ही भावनाच त्यांना प्रेरणा देण्यास पुरेशी ठरते. त्यामुळं प्रेरणेपासून प्रेरणाहिताकडे नेणारे भरपूर टप्पे आहेत. पण पहिला टप्पा असा आहे, प्रेरित परंतु प्रभावशून्य. एखादा कर्मचारी त्याच्या नोकरीच्या काळातील कोणत्या टप्प्यावर सर्वाधिक प्रेरित आणि कार्यप्रवण असतो? तो जेव्हा संस्थेत नोकरीला लागतो तेव्हा का? कारण आपल्याला नोकरीवर घेतले हेच योग्य झाले आहे, ते त्याला सिद्ध करायचे असते. काम करण्याची उर्मी त्याच्यात असते, पण वातावरण नवीन असल्यामुळे काय करावे हे त्याला समजत नसते. म्हणून त्याची पूर्ण क्षमता उपयोगात येऊ शकत नाही. म्हणजेच तो प्रेरित असूनही प्रभावशून्य असतो. या टप्प्यावर कर्मचारी खुल्या मनाचा, ग्रहणक्षम आणि संस्थेच्या कार्यसंस्कृतीचा अंगीकार करण्याएवढा लवचिक असतो. म्हणून त्याला प्रशिक्षण आणि कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन यांची गरज असते. व्यावसायिक मूल्यांच्या दृष्टीने सुमार दर्जाच्या संस्थांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम नसतात किंवा असले तरी तेही सुमार दर्जाचे असतात. कामाच्या पहिल्या दिवशी वरिष्ठ अधिकारी नव्या कर्मचाऱ्याला त्यांची कामाची जागा दाखवतो, काय करायचे ते सांगतो आणि निघून जातो. मात्र यातून त्याच्या कामाबाबतच्या चांगल्याबरोबर वाईट सवयींची शिकवल्या जातात. वरिष्ठ करत असलेल्या चुका नवीन कर्मचारी पटकन शिकतो, कारण त्याला तेच शिकवले जात असते. अशा रीतीने संस्थेच्या कार्यसंस्कृतीनुसार कर्मचारी घडवायची संधी संस्थेच्या हातातून जाते. याउलट पूर्णपणे व्यावसायिक असलेल्या चांगल्या संस्था नवीन कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक आपल्या संस्थेत रुजवून घेण्याची काळजी घेतात. कामाच्या माहितीबरोबरच ते पुढील गोष्टी त्यांना सांगतात. कनिष्ठांपासून वरिष्ठांपर्यंत अधिक परंपरा, एकमेकांकडून असलेल्या अपेक्षांची स्पष्ट शब्दांची माहिती असल्या कुठल्याही परंपरा तुम्ही फॉलो करत असता व तुम्ही कामावर असता तेव्हा त्या गोष्टीतून आपल्याला प्रेरणा मिळत असते. प्रेरणा ही भरपूर प्रमाणात मिळत असते. चांगले काम करण्यापासून प्रवृत्त करणारे काही घटक असतात. मित्रांनो, माणसाला नाउमेद व प्रेरणीन करणारे घटक म्हणजे अन्यायकारक टीका, नकारात्मक टीका, सर्वसक्षम पान उतारा करणे, चांगले काम करणाऱ्या डावलून आकारक्षम आणि अयोग्य व्यक्तीला बक्षीस देणे. यामुळे चांगले काम करणारा नाउमेद होतो. अपयश आणि अपयशाची भीती या आत्मसंस्कृतीत दुनियाला स्तुती आणि प्रगतीचा मार्गच खुंटवणारे यश. यामुळे भरपूर काही लोक अशी हार मानतात आणि ते म्हणतात, आम्हाला काही नाही तर आम्ही कशाला काम करू, असं असतं. त्यामुळे या गोष्टीमुळे भरपूर काही लोक हार मानून घेतात आणि ते त्यामुळं मागे राहतात, कारण त्यांना तशी बक्षिसं मिळत नाही जशी ते काम करत असतात. मित्रांनो, आत्मप्रतिष्ठा ही अशी गोष्ट आहे की आत्मप्रतिष्ठा असायला हवी. पुढ्यात पेन्सिलाच्या जुगाडाने गड्डा आणि कटोरा घेऊन रेल्वे प्लॅटफॉर्मवर एक भिकारी बसला होता. एक तरुण अधिकारी तिकडून चालला होता. त्याने त्या कटोऱ्यात 2 रुपये टाकले आणि तो रेल्वेच्या डब्यात चढला. रेल्वे सुरू होणार इतक्यात काहीतरी त्याच्या मनात आलं. तो झटकन त्या भिकाऱ्याजवळ गेला आणि त्याला पुढ्यातला एक पेन्सिलचा जुगडा उचलला व म्हणाला, आता ठीक आहे, जेवढे पैसे तेवढ्यात पेन्सिली.
शेवटी तूही व्यावसायिक आहेस आणि मीही. आणि तो डब्यात शिरला. 6 महिन्यांनी तो अधिकारी एका कार्यक्रमाला गेला. तोच भिकारी तेथे सुटाबुटात आला होता. भिकाऱ्याने त्या अधिकाऱ्याला ओळखलं. तो त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला, तुम्ही मला कदाचित ओळखणार नाहीत, पण तुम्ही माझ्या चांगले लक्षात आहात. मग त्याने तो प्रसंग सांगितला. तो अधिकारी म्हणाला, तू सांगितल्यावर आता मला आठवलं. पण तू तर भिकारी मागत होतास व भीक मागत होतास, तर इथं सुटाबुटात तू काय करतो आहेस? तुम्ही माझ्यासाठी काय केलं याची तुम्हाला कल्पनाही येणार नाही. माझा स्वाभिमान, आत्मप्रतिष्ठा मला परत मिळवून देणारे तुम्ही पहिलेच भेटलात. तुम्ही पेन्सिलीचा एक जुगडा उचललात आणि म्हणालात, आता ठीक आहे, शेवटी तूही व्यावसायिक आणि मीही. तुम्ही निघून गेल्यावर मी सारखा मनाशी विचार करू लागलो की मी इथं काय करतोय, की मी भीक का मागतोय. मी आयुष्यात काहीतरी चांगलं विधायक करण्याची गुणगाड बांधली. सरळ जवळच्या सामानाचं गाठोडं खांद्यावर टाकलं, मेहनत करायला सुरुवात केली आणि आज मी इथं आलो आहे. मला नवीन दृष्टी दिल्याबद्दल, माझ्या सत्वाची जाणीव करून दिल्याबद्दल मला तुमचे आभार मानायचे होते. त्या प्रसंगामुळे माझं आयुष्यात बदलून गेलं. भिकाराच्या आयुष्यात नेमका काय बदल झाला? भिकाऱ्यात झालेला बदल म्हणजे त्याचा स्वाभिमान जागा झाला आणि त्यामुळे त्याची कार्यक्षमता सुधारली. आपल्या आयुष्यात स्वाभिमान अशी जादू करू शकते. सोप्या शब्दात सांगायचं तर स्वाभिमान म्हणजे स्वतःबद्दल वाटणारा अभिमान, आपल्या अस्मितेची जाणीव, आपल्या स्वतःबद्दलच्या मताचा साधक बाधक परिणाम आपल्या सर्व गोष्टींवर होतो आणि अगदी आपल्याकडून केलं जाणारं एकूण काम, त्याचा दर्जा. तसंच एक पालक म्हणून आपली भूमिका यापासून ते आपण आयुष्यात जे काही साध्य करतो तिथपर्यंत त्याचा परिणाम होतो. यश आणि अपयश निश्चित करणारा स्वाभिमान हा महत्त्वाचा घटक असतो. उच्च आत्मप्रतिष्ठेमुळे आयुष्य सुखी, आनंदी आणि अर्थपूर्ण होते. आपले मोल, आपले सामर्थ्य याची स्वतःला जाणीव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपला स्वाभिमान उंचावू शकत नाही. एखाद्याला यश मिळवायचे असेल तर त्याला आतूनच चालना मिळावी लागते. असा निष्कर्ष आजवरच्या जागतिक इतिहासातील सर्व मोठ्या नेत्यांनी आणि मार्गदर्शकांनी काढला आहे. आपल्या मनात जे सुप्त स्वयंमूल्यमापन असते ते आपण इतरांपर्यंत पोहोचतो आणि ते त्यानुसार आपल्याला प्रतिसाद देतात. निश्चित विचार आणि क्षमता, जबाबदारी स्वीकारण्याची तयारी यांच्या सहाय्याने उच्च स्वाभिमान असलेली माणसं विशाल होत जातात आणि ती आशावादी वृत्तीने आयुष्याला सामोरी जातात. त्यांचे इतरांशी संबंध चांगले असतात आणि आयुष्य परिपूर्ण असते. ती कार्यप्रवण आणि महत्त्वाकांक्षी असतात. ते अधिक संवेदनाक्षम असतात. त्यांची कामगिरी आणि आव्हान स्वीकारण्याची क्षमता वाढत जाते. अशी माणसं नवख्या संधी आणि आव्हाने यांना सामोरे जातात. टीका आणि प्रशंसा मोठ्या खुबीने आणि सहजपणे आदानप्रदान नक्कीच करू शकतात. स्वाभिमान ही जाणीव आहे. चांगलं काय ते समजणे आणि ते प्रत्यक्षात करणे, यातून ही जाणीव निर्माण होते. स्वाभिमान ही आपली स्वयंप्रतिमा असते. एका शेतकऱ्याची ही गोष्ट आहे. त्याला भोपळ्याचा मळा होता. सहजच गंमत म्हणून त्याने वेलावर लटकणाऱ्या एका लहानशा भोपळ्यावर एक काचेची बरणी बांधली. भोपळे काढायच्या वेळी त्याचं असं लक्षात आलं की बरणीतील भोपळा फक्त बरणीच्या आकाराचा वाढला होता. भोपळ्याला ज्या मर्यादांनी सीमित केले होते त्या पलीकडे भोपळा वाढू शकला नाही. माणसाचंही तसंच आहे. प्रत्येकाच्या मनात स्वतःबद्दलची एक प्रतिमा असते. स्वतःविषयीच्या प्रतिमेचं ज्या मर्यादा असतात, मग त्या कोणत्याही असोत, त्या पलीकडे त्याची मजाल जाऊ शकत नाही. स्वाभिमानाचे फायदे असतात. आपल्या भावना आणि आपली कार्यक्षमता यांचा थेट संबंध असतो. आपण स्वतः, इतर व्यक्ती, कायदे, मालमत्ता, आईवडील आणि देश याबद्दल असलेल्या आदरांतून त्याचा स्वाभिमान व्यक्त होत असतो. यांच्या अधिक उलटही घडणं शक्य असतं. स्वाभिमानामुळे काय फायदे होतात तर विचार व मते दृढ होतात. जबाबदारी स्वच्छेने स्वीकारण्याची तयारी होते. आशावादी दृष्टिकोन निर्माण होतो. इतरांशी चांगले संबंध प्रस्थापित होतात आणि त्यातूनच जीवन तृप्त समाधानी होते. इतरांच्या गरजांबद्दल माणूस अधिक संवेदनाक्षम होतो आणि आस्तेवाईक मनोवृत्ती निर्माण होते. यामुळे माणूस स्वयंप्रेरित आणि महत्त्वाकांक्षी होतो. नव्या संधी आणि आव्हाने माणूस मोकळेपणाने स्वीकारतो. विशिष्ट गतीने तो सतत कार्यप्रवण राहतो. कामगिरी सुधारते आणि नव्या नव्या आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता वाढते. यामुळे टीका आणि प्रशंसा मोठ्या खुबीने आणि सहजपणे ती आदान प्रदान करू शकतात. कमकुवत किंवा क्षीण आत्मप्रतिष्ठा आपण कशी ओळखायची? क्षीण आत्मप्रतिष्ठा असलेल्या माणसाची वागण्याची पद्धत कशी असते अशी पुढे तुम्हाला मी सांगतो की ये यादीत तुम्ही स्पष्ट करू शकता. अशी माणसं सामान्यतः चकाट्या पिटणारे असतात. दोष काढण्याचा त्यांचा स्वभाव असतो. टीका करण्याची एखादी स्पर्धा असावी अशी, त्यात बक्षीस मिळवायचं आहे अशा थाटात ते टीका करत असतात. अशी माणसं फार अहंकारी असतात. ते उद्धट असतात आणि आपल्याला सर्व काही कळतं अशा भ्रमात ती वावरतात. क्षीण स्वाभिमान असलेल्या माणसांबरोबर
आणि माणसांसाठी काम करणे कठीण असते. आपल्या मोठेपणाची जाणीव करून देण्यासाठी ते इतरांना पान उतारा करून त्याच्या खच्ची नाउमेद करतात. अशी माणसं संकुचित मनाची, स्वार्थी आणि आत्मकेंद्रित असतात. अशी माणसं आपल्या अपयशाचे समर्थन करण्यासाठी सतत सबबी सांगण्यात वटाईत असतात. अशी माणसं कधी जबाबदारी स्वीकारत नाहीत, नेहमी दुसऱ्याला दोष देतात. अशी माणसं दैववादी मनोवृत्तीची असतात. ती स्वतःहून पुढाकार घेऊन कामे करत नाहीत आणि नेहमीच गोष्ट घडण्याची वाट पाहतात. हेवा, द्वेष, मत्सर करण्याचा त्यांचा स्वभाव असतो. सकारात्मक टीका स्वीकारायची त्यांची तयारी नसते. प्रत्येक बाबतीत आत्मसमर्पण करण्याची त्यांची प्रवृत्ती असते. एकटे असणार ते अस्वस्थ आणि कंटाळलेले असतात. दुबळ्या स्वाभिमानामुळे अशी माणसं सभ्यता आणि सुसंस्कृतपणा यांचे उल्लंघन करतात. सार्वजनिक समारंभ, मेळावे यात अशी माणसं एकत्र येतात तेव्हा बहुतेक वेळा गप्पा गोष्टीबरोबरच अर्वाचे विनोद कसे एकमेकांना ऐकवतात. आत्मप्रतिष्ठेचं भान नसणारी माणसं अशा वातावरणात फारच वाहून जातात आणि अधिकाधिक पाचकळ, अचकट विचकट बोलत राहतात. अशा माणसांना प्रामाणिक, विश्वासू, भरोशाचे मित्र नसतात. कारण अशी माणसं मुळात स्वतःच प्रामाणिक आणि विश्वासू खरं नसतात. म्हणून आपण पूर्ण करू शकणार नाही हे माहीत असूनही अशी माणसं खोटी आश्वासने देतात. अशी माणसं स्वतःच्या फायद्यासाठी सर्वस्था अशक्य असे वायदे करतात आणि वायदे न पाळल्यामुळे आपली पद गमावून बसतात. आणि स्वाभिमानी माणसं पद घालवण्यापेक्षा व्यवसायात वेळेप्रसंगी नुकसानही पत्करतात. कारण पद ही अमूल्य असते हे त्यांना समजलेलं असतं. त्यांची वर्तणूक अर्धशून्य आणि लहरी असते हे लक्षात आलं पाहिजे. हळवं असणं आणि संवेदनाक्षम असणं यात काय फरक असतो? हळवेपणा निवडुंगासारखा असतो. तुम्ही मला स्पर्श केला तर माझे काटे तुम्हाला टोचतील. संवेदनाक्षमता सकारात्मक असते, आशा बाळगणारी, काळजी घेणारी असते. काही वेळा एका शब्दाऐवजी दुसरा शब्द वापरून गल्लत केली जाते. लोक म्हणतात, अमक्या टमक्याची बोलताना काळजी घ्या, तो किंवा ती संवेदनाक्षम आहे. त्यांना खरं म्हणायचे असते, तो माणूस हळवा आहे. जर जपून बोला. कायम नकारात्मक दृष्टिकोनातून सगळ्यांकडे पाहत असल्याने सगळीकडून नकारात्मक, निराजनक गोष्टी घडण्याचीच ती अपेक्षा करतात व परिणामी तशाच गोष्टी घडत राहतात. त्यांच्याजवळ आत्मविश्वासाचा अभाव असतो, त्यामुळे तशा गोष्टी घडत असतात हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे व त्याच्यावर काम करण्याची त्यांना गरज असते. मित्रांनो, आत्मप्रतिष्ठा क्षीण करणारी माणसं अनेकदा शुद्धपणे वागताना दिसतात. उच्च आत्मप्रतिष्ठा असलेली माणसं कधी कधी तशी वागताना दिसतात, पण त्यामागील कारण वेगळे असतात. एकांत आवडतो म्हणून उच्च आत्मप्रतिष्ठा असणारा माणूस एकदा राहिला तर क्षीण आत्मप्रतिष्ठा असणारा माणूस समूहात वावरताना अव्यवस्था वाटते म्हणून एकटा राहील. त्यामुळं लक्षात ठेवा, उच्च आत्मप्रतिष्ठेवाला माणूस नव्या कल्पनांची, विचारांची चर्चा करतात. आस्तेवाईक मनोवृत्ती असते, त्यांच्याकडे नम्रता असते, वरिष्ठांचा आदर करतात. निष्ठेमुळे आलेले धैर्य, आत्मविश्वास त्यांच्याकडे असतो. गुण चारित्र्याबाबत जागरूक ते असतात. ते ठाम राहायला शिकतात, जबाबदारी स्वीकारतात, स्वतःमध्ये रस निर्माण करतात. ते आशावादी असतात, समंजस शिकण्याची तयारी, संवेदनाक्षम, एकांतप्रिय, चर्चा करतात असतात. योग्य दिशेने मार्गे जाणारे असतात. शिस्त त्यांच्याकडे भरपूर असते. ही यादी मी तुम्हाला दिली त्यात आपल्या मनामध्ये अपराधीपणाची भावना निर्माण करणे हा नसून स्वतःचे मूल्यमापन करण्याची आधार पुरवणे हा आहे. यातील सर्व लक्षण आपल्याला असायला पाहिजेत असे नाही. काही लक्षण कमी जास्त प्रमाणात असू शकतात. तर ही लक्षण आपल्याला ओळखता आली तर आपण स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यामुळं एक लक्षात ठेवा की त्यामुळं आपल्यामध्ये भरपूर बदल होऊ शकतात आणि आपली वाढही होऊ शकते. त्यामुळे तुम्ही जीवनात अशा काही गोष्टी आत्मसात केल्या पाहिजे ज्या तुम्हाला पुढे घेऊन जातील, ना की मागं घेऊन जातील. तुम्हाला ज्या गोष्टी जीवनात मागं घेऊन जातात त्या तुम्हाला केल्या नाही पाहिजे व त्यांच्याकडे तुम्ही लक्ष दिलं नाही पाहिजे, कारण त्यातून तुमचाच तोटा होतो आणि तुमचे नुकसान होते. एवढं मात्र लक्षात ठेवा आणि पुढे चालत राहा. मित्रांनो, समुद्राचं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडू शकतं नाही, पण ते जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं तर ते जहाज तुडल्याशिवाय राहत नाही. तसंच जगातले सर्वच नकारात्मक विचार तुम्हाला हरू शकत नाही जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश करू देत नाही. कारण नकारात्मक विचारांना जर तुम्ही आतमध्ये प्रवेश करू दिला तर ते तुम्हाला खाऊन टाकतील. एवढं मात्र खरं. ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी काही हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. म्हणून हार मानू नये व आपण चालत राहणं हेच योग्य आहे. त्याच्यानेच तुम्ही सर्व संकटांवर मात नक्कीच करू शकता. जितकी प्रसिद्धी मिळवाल तितके शत्रू निर्माण कराल, कारण तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी आणि जळणारे जास्त निर्माण होतील. त्यामुळे सावध राहा आणि कोणालाही तुमच्या सिक्रेट गोष्टी सांगू नका. त्यामुळं तुमचे नुकसान होईल आणि तुमचाच सर्व काही व्याप वाढेल.
आणि त्यामुळे तुमच्याचकडे भरपूर लोक तुमच्या वाईट नजरेने बघतील आणि तुम्हाला त्रास द्यायला लागतील. जिंकण्याची मजा तेव्हा येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात. म्हणून तुमची जेव्हा सगळी हरण्याची वाट पाहत असतात तेव्हाच तुम्ही जिंकून दाखवायचे असते. एवढे मात्र लक्षात ठेवा, तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर तुमच्या भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यावर थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्किट जवळ बाळगा आणि पुढे चालत राहा. ते तुम्हाला भुकणारच आहेत. तुम्ही त्यांच्याकडे लक्ष नाही दिले पाहिजे आणि आपले काम करत राहिले पाहिजे. हेच त्यामागचा हेतू असतो. याच्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि पूर्ण निष्ठेने काम करत राहा. तुम्हाला यश एक दिवशी नक्कीच मिळणार. वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगानं येतात तितक्याच वेगानं निघूनही जातात. वादळ महत्त्वाचं नसतं, प्रश्न आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो. म्हणून याकडे तुम्ही दुर्लक्ष नाही केले पाहिजे व त्याचप्रमाणे काम केलं पाहिजे. मित्रांनो, नामावर विश्वास ठेवा व स्वामींचे नामस्मरण दररोज करत जा. हेच तुम्हाला मी व्हिडिओ संपल्यावर सांगत असतो आणि नामस्मरणात भरपूर ताकद आहे याचा अनुभव तुम्ही नक्कीच घेऊन बघा. त्याने तुमचे सगळे संकट निवारून जातील व स्वामी तुमच्या कायम पाठीशी असतील. हे त्यामागचं लक्षण आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटतो नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय श्रीराम. जय श्री हनुमान. धन्यवाद.